आज आहे सॅटर्डे मॉर्निंग. तर सॅटर्डे मॉर्निंगमध्ये ठरवलं आहे विलियन लेक आहे इथे मिल्टन किन्स MKमध्ये. तर तिथं जायचं ठरवलं आहे आणि इथून जाणार आहात. हे इथून सरळ 1 किलोमीटर गेल्यानंतर दॅट विलियन लेकचं गेट मिळतं, जे की आता मी दाखवतो तुम्हाला. माझ्या मागे विलियन गेट आहे, तर तिथूनच एंटर झालेलो आहे मी आता सध्या विलियन लेक. आणि मागे जी एक एंट्री गेट होतं तिथं त्यांनी एक प्रत्येक ओकेजनला एक सिमेंटचा खांब क्रिएट केलेला आहे. त्याचं पिक्चर पण मी दाखवेल ॲट द एंड, बट फॉर नाव आय एम नॉट एबल टू कॅप्चर दॅट वन. तर समोर एक त्रिकोणी कलरची आता मी मॅप दाखवत आहे. तर कुठं आहे तर रेड डॉट आहे ना, तिथं मी आहे सध्या तरी. आणि आम्ही जात आहे त्या वेल लेकला. आणि आता आपण कुठं आहेत त्या रेड डॉटला. ओके. आणि ते जे काळं आहे ना, तर ते खांब आहेत. मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक इव्हेंटला एक खांब क्रिएट करून ठेवलेला आहे त्याने तिथे. आणि त्या इव्हेंटवरून तिकडं जातो आणि ते जे लेक आहे ना, तिथं जातो आहे आता सध्या तरी. आणि इथं जेव्हा इकडच्या आजूबाजूचं वातावरण जेव्हा मी बघत आहे, म्हणजे हे जे आहे ना, तर इथं समर सीझन चालू आहे. तर समरच्या सुट्ट्या वगैरे असतात इकडं मुलांना ऑगस्टमध्ये. आपल्या इकडं कसं मेमध्ये सुट्ट्या मिळतात, तसं तर इथं ऑगस्टपर्यंत सुट्ट्या असतात मुलांना. तर त्यामुळं थोडेफार लाईक फॅमिली लोक आपल्या मुलांना घेऊन इथं फिरायला येतात. ह्या प्लेसला विलियन लेक म्हणतात. विलियन लेक नावाने खूप सारे प्लेसेस आहेत. लाईक आता हे जे त्रिकोणी कलरचं आहे, म्हणजे त्रिकोणी आकारचं एक आर्किटेक्चर काइंड ऑफ त्यांनी बनवलं आहे, एक आयरन सारखं, लाईक आयरन म्हणजे लोखंडापासून. तर इथं एक खूप दिवसापूर्वी वीज पडली होती, तर त्यामुळं त्यांनी इथं एक काहीतरी त्यांनी बनवून ठेवलं आणि स्पेसिफिक कोणत्या तरी दिवशी ह्या त्रिकोणाच्या टोकावर ते काय करतात, एक लाईट लावतात. आणि हे आजूबाजूचा जो परिसर आहे ना, की मला असं वाटतंय बॉलिवूडच्या गाण्यात जे यूज करतात नाही का, शाहरुख खान, आमिर खान यांच्या गाण्यामध्ये जे व्ह्यूज होते अगोदर, किंवा ऋषी कपूर, तर हे असेच व्ह्यू होते असं मला वाटतं, जरी कोणी रिलेट करू शकत असेल तर. आता इथून थोडंसं खाली जायला लागणार आम्हाला विलियन लेकला जाण्यासाठी. आणि वाटेत जाताना हे समर वॅकेशनसाठी माणसं आलेले. इथं थोडा कार्यक्रम आहे, तर त्यासाठी लोक आले तिथे. कार्यक्रम म्हणजे एक महिनाभर कार्यक्रम असतो मुलांसाठी. मला नाही का, त्या सुट्टी वगैरे असतात मुलांच्या, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी. तर बघा, परिसर म्हणजे आजूबाजूचा परिसर बघा किती छान दिसतोय. हा शुभम आहे, माझ्यासोबत काम करतो हा माझ्या कंपनीत. आणि फोटो काढायचा आहे आता ह्याला. हा आजूबाजूचा परिसर सेम तिथंच उभारलो. मागे दिसत असेल तुम्हाला ती बिल्डिंग, मीन्स ती त्रिकोणी कलरचं. आणि इकडं समरचं ते सेलचं आहे, म्हणजे समर वॅकेशन एन्जॉय करायला आलेली माणसे. आणि हे समोरचे जे सर आहेत ते एक कोणत्या तरी मोठ्या कंपनीत काम करतात. त्यांची फॅमिली येणार आहे आता ऑगस्ट महिन्यात, तर ते म्हणले की लाईक चला आपण थोडं फिरायला जाऊ. आणि हे अगोदर जेव्हा मी पहिला लंडनला आलो, त्यावेळेस हे सर भेटले होते. तर अचानकच आता ओपन हाऊस मार्केट आहे इथे MKमध्ये, तर आम्ही तिथं बिर्याणी खात होतो, तर त्यावेळेस ते मिळाले. अरे वा, मग आमची भेट झाली परत एकदा 7 दिवसांनी. तर मग आम्ही थोडं बोललो, कुठं आहे, कोणत्या कंपनीत आहेत. तर त्यानंतर मग ते ओळख झाली थोडीशी. मग त्यांनी ठरवलं की चला आपण तिकडे जाऊ, हे छान आहे. आम्ही ठरवलं होतं येताना इकडे यायचं आहे म्हणून, बट
त्यांना सगळं माहिती आहे इथलचं, तर ते म्हणले चला मी दाखवतो तुम्हाला. तर मग एक मुलगा आहे तिथं बरी आता सध्या एक मुलगा आहे जो की सायकलनं यायचा प्रयत्न करत आहे. एक आपली ओलाची इलेक्ट्रिक छोटीशी सायकल नसते का, कोई मिलगामध्ये आहे तो वाला, तो इकडे यायचा प्रयत्न करतोय तेवढ्या उंच प्लेसेसवरून. तर जाऊ द्या, आपण बघू नंतर. चला तर पुढे जाऊ आपण, आणि आजूबाजूला जेवढा काय परिसर आहे तेवढा दाखवायचा प्रयत्न करेल मी. हेच थोडंसं ते समर ऑफ सीझनसाठी जे मुलं आलेले आहेत त्यांच्यासाठी त्याने थोडंसं इथं काहीतरी बनवलेलं आहे. गेट वगैरे, टेंट वगैरे आहे तिथे. बघून घ्या, परिसर खूप छान आहे आजूबाजूचा परिसर. आता इथून थोडंसं पुढं चालत गेल्यानंतर क्रिकेट ग्राउंड लागणार आहे. आता इथं मला थोडं नवल वाटलं पाहिल्यानंतर की लाईक क्रिकेट ग्राउंड वगैरे एकदम असं सोफिस्टिकेटेड असतं इथं. आपल्या इकडच्या मुलांना असं काही सुविधा नाही मिळत, त्यामुळं म्हणजे जे आमच्या वेळेस पण आम्हाला अशी काही सुविधा मिळत नव्हती. आता इथून जर पाहिलं तर खूप सारं एक ॲडव्हान्स क्रिकेट खेळतात लोक इथं एक कमी एजमध्ये. मागे एक ग्राउंड आहे, तर तिथे खेळत आहेत, ते दाखवतो तुम्हाला पुढं जाऊन जरा थोडं अजून. आणि हे एक खांब आहे कोणता तरी, त्यामध्ये येशू समथिंग, येशू ख्रिस्ट असं काहीतरी आहे त्याच्यावर कोरलेलं. आता पुढं जाऊन मी तुम्हाला ते दाखवतो क्रिकेट कसं खेळतात काय नाही. हे आणि फ्री आहे तिथं, अंपायर वगैरे सुद्धा आहेत नाही का. आणि तिथं ते एकदम मी जिथं बोट दाखवतोय तिथं स्कोर चालू आहे रनिंग, आणि डिजिटली आहे. ओके, तिथं किती किती म्हणजे डिजिटल स्कोर आहे, माणूस वगैरे नाही आहे जो की चेंज करतोय. बट हां, ते अपडेट करण्यासाठी माणूस असेल त्या एका हाऊसमध्ये. आणि अंपायर वगैरे आहेत जे की डिसिजन घेत आहेत, जे पोरं खेळत आहेत तिथं. थांबा मी थोडं मध्ये गेल्यानंतर अजून दाखवतो. ते सर म्हणजे कंटिन्युअसली ते सर डिस्कस करत होते की काय करायचं आहे काय नाही आयुष्यात आल्यानंतर पुढं, मी काय केलं तुम्ही काय करा चांगलं होण्यासाठी, असं अशा थोड्याफार गोष्टी डिस्कस करत होते ते सर. यांचं नाव आहे अमित. हे बघा इथं एवढे म्हणजे असं एक ग्राउंड आहे. एक ओव्हर दाखवतो तुम्हाला, एक 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 ओव्हर 2-3 बॉल किंवा असं काहीतरी दाखवतो. हे बघा असं स्टेडियम आहे इथं बसायला. स्टेडियम बनवलंय त्यांनी मातीचं अक्षरशः, आणि त्या हाऊसमध्ये तिथं जवळपास ते स्कोर करतायत चेंज. आणि हे बसले दोघं जण पाहायला मॅच. मी पण जाऊन बसतोय आता तिथं थोड्या वेळात, थोडी एक मॅच दाखवतो. आणि मी काय करतोय आता, हा डबिंग करतोय, तर विदाऊट डबवाला पण व्हिडिओ टाकणार आहे आणि विथ डबिंगवाला पण टाकणार आहे. दोन्ही पण बघू शकता, कारण काय झालं काय काय वेळेस बॅकग्राऊंड वॉईस पण येतो जो की अननेसेसरीली चांगलं वाटत नाही. ज्याला डबिंगवाला बघायचा आहे त्यांनी डबिंगवाला बघा, आणि ज्यांना नॅचरल साऊंड वगैरे फील करायचा आहे तर त्यांनी तो बघू शकता व्हिडिओ मी जो की अनडब्डवाला टाकणार आहे तो वाला. आता इथं अंपायर वगैरे हे अशा गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात मुलांना. बट जे कोचिंग वगैरे असते ते प्रायव्हेट कोचिंग असते, मे बी इन्क्लुडेड इन स्कूल
म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये पण असू शकते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत इकडच्या एज्युकेशन कल्चरमध्ये. आणि एज्युकेशन सिस्टममध्ये पॉलिटिक्स वगैरे अशा काही गोष्टी नाही आहेत. असं मी ऐकलंय त्या सरांकडून, की लाईक हां, बाबा काही कॉलेजेस आहेत त्यामधून सिलेक्ट होतात मुलं. मग तिकडच्या काहीतरी लोकल काय म्हणतात त्याला, लोकल ग्रुप्स असतात फुटबॉल म्हणजे क्रिकेटचे, फुटबॉलचे, तर ते असे ऑर्गनाईज करतात खेळ. आणि हे ग्राउंड तर फ्री आहे असं ते म्हणत होते. आणि इथं एक हिरव्या कलरचं ते बाजूला दिसतंय काळ्या बोर्डच्या, ते आहे पिच कवर. इथं ग्राउंड्समन वगैरे नाही आहेत, बट ॲक्च्युअल फिल्डरलाच न्यायला लागतील. त्याला चाकं वगैरे आहेत जेव्हा पिच म्हणजे पाऊस वगैरे पडतो त्यावेळेस. ते तेवढी तो जो मोठा हाऊस आहे तिथं तिथं बसून म्हणजे प्लेयर्स रेस्टरूम पण आहे. आणि तिथं स्कोअर पण लावलेला आहे डिजिटल. तर तिथं आता सध्या तरी 129 होते बनवायचे त्यांना. आणि त्यांचे आता जी खेळत होती ती काहीतरी 25वर 2 आउट होते. तर त्यांना बनवायला 2 एक तास लागतील. त्यामुळं मग म्हणलं चला आपण पुढं जाऊ आपल्या विलियन लेकला पाहण्यासाठी. शुभम आणि ते सर त्यांच्या घरी, म्हणजे शुभम घरी बोलत होता, ते सर पण घरी बोलत होते, की लाईक त्यांना विचारत होते तुम्ही कुठं थांबलायत वगैरे म्हणून. बट त्यांनी सांगितलं की हां मला 2 पोरं भेटले आहेत टेकेमचे, जे की पहिल्या वेळेस भेटत सांगत होते ते त्यांना. तर ह्याच गोष्टी. बट इथं आजूबाजूच्या जी गोष्टी आहेत ना, लाईक माणसं येतात जातात, म्हणजे इथं चांगलं कल्चर आहे नाही का. आता आपण समोरून कुठं पण गार्डनला गेलो तर गार्डनहून येता जाता आपण त्यांना हाय हॅलो अशा गोष्टी करत नाहीत सहसा. कसं चाललंय काय चाललंय अनोळखी माणसाला. बट इथं काय करतात, हाय हाव आर यू अशा गोष्टी चलत चलत बोलून जातात माणसं. तर अचानक आपण फील करतो की लाईक हां अरे बाबा हे मी बोर्ड दाखवून सांगितलं की विलियम लेक समोर आहे, त्यांनी डिरेक्शन दिले. अचानक आपण विचार करतो की अरे हां अरे हे अनोळखी असून आपल्याला कसं काय ओळखल्यासारखं बोलून गेला. बट अशा गोष्टी इंग्लंडमध्ये म्हणजे MKमध्ये मिल्टन किन्समध्ये खूप लोक, मी ही चांगली गोष्ट वाटली मला, की बाबा हां कोण अनोळखी असलं ना की लाईक हां चला हाय वेअर आर यू गोईंग here there and we have to discuss something which is not related to personal but in general greetings kind of. हे एक असे ऑफिस आहे इथं की लाईक बोट वगैरे जर घ्यायची असेल इकडची राईट साईडला तर आपण विकत घेऊ शकतो जेव्हा आपल्याकडे पैसे येतील त्यावेळेस. म्हणजे तेच सर माझ्यासोबत मजा बोलत होते आता, की लाईक हे काय काय नाही ते सांगत होते. तू जरा पैसे कमवले की नंतर इथे येऊन बोट घे वगैरे. मग मी त्यांना म्हणलं की बोट घेऊन काय करू पर्सनली, ह्याचा काही धंदा वगैरे म्हणजे नाही का बिझनेस करता येईल का. ते म्हणले नाही 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 ते कमर्शलाइज करता येत नाही. इथं एक अजून काहीतरी बनवलंय त्यांनी, हे पण स्टील प्लेटच आहे. हे माणूस आहे ॲक्च्युली, माणसाचा चेहरा आहे जो की शेपमध्ये कट करून तिथं वेल्ड केलाय. सी पेंट केलं तर अजून छान दिसेल. आता इथून थोडं समोर गेलं ना की लाईक लेक येतो. आता लेकमध्ये आताच नाही सांगणार, पण लेकमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत जे की तुम्हाला बघायसारख्या आहेत. आणि ही तर एक चांगली गोष्ट आहे बरं का. गार्डनमध्ये फिरायचं असेल तर सायकल किंवा इलेक्ट्रिकल जे कोई मिल्ग्यामधली ही वाली गाडी नाही का, ही वाली सॉरी सायकल, ह्या अशा सायकल्स मिळतात ऑनलाईन. आता आमच्यापाशी ते कार्ड नाही आहे तर आम्ही हे घेऊन जाऊ शकत होतो, बट कार्ड नाही आमच्याकडे ऑनलाईन बँकिंग वगैरे ह्यासाठी, तर त्यामुळे आम्ही हे घेतलं नाही. तर हा पर्याय खूप चांगला आहे. आणि इथं कसं आहे किलोमीटर्सवर डिस्टन्स मोजत नाहीत माणसं, माईल्सवर मोजतात. तर डिस्टन्स खूप जादा असतं ॲज कम्पेअर टू इंडिया. एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हणलं तर मग हे अशा सायकली यूजमध्ये आणतात. हे बघा ह्या असल्या म्हणजे हे जे वाट आहे नदीची लाईक कॅनल्स टाईप बनवलंय, तर ह्यावाल्या प्रायव्हेट बोट्सचं ते सर म्हणत होते की घ्यायच्या आणि अशा पार्क करायच्या आणि बसायचं निवांत विकेंडला. तर हे लोक असे करतात ॲक्च्युअलमध्ये इथलची.
हं. आणि ह्याच्या राईट साईडला ह्याच्या राईट साईडला हे फोटो काढतोय शुभम. ह्याच्या राईट साईडला एक असं एरिया आहे जिथं नाही का आपण म्हणजे आपण मजा मस्ती करू शकतो. तर पाळणा वगैरे किंवा ग्लायडर्स वगैरे अशा गोष्टी आहेत. तर थोड्याफार दिसतात लेफ्ट साईडला, मी केल्यानंतर तुम्हाला दिसेल. बट ते एक असं ग्लायडर आहे की ते असं उलटं फिरतं, उलटं पण करतं माणसाला. तर ह्या गोष्टी आम्ही बघितल्यानंतर जरा थोडं हे वाटलं की अरे भाई, उलट्या वगैरे होतील जेव्हा काढल्या तर, असं तसं डिस्कस करत होतो आम्ही. हे पण दिसेल तुम्हाला 2 मिनिटात. हे बघा, हे वालं, हे जे वरचं आहे ना, खाली वरी जातंय ते लेफ्ट साईडला, हे वालं, हे अक्षरशः उलटं करतं त्यांना. त्यामुळं जरा, आणि हे आता थोडं स्पीड डाऊन होतं, अगोदर स्पीडअप झालं होतं. हे माणसं जे बसलात ना गोलमध्ये, ते अक्षरशः हे बघा, हे एवढं वर जातं, उलटं उलटं फिरतं ॲक्च्युली. आणि ग्लायडर्स पण आहेत. आता इथून हा एक शेवटचा रस्ता राहिला आहे. आता इथून पुढे लगेच विलेन लेकला जातो आपण. विलेन लेकला गेल्यानंतर काहीच नाही. विलन लेकला गेल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे तिथं थोडं शॉप आहे, जे की आपण, पुन्हा रेस्ट हाऊस आहे. जे की आपण तिथं गेल्यानंतर एक थोडा ब्रेक घेऊन चांगल्या गोष्टी पाहू शकतो. लेक म्हणल्यानंतर तिथं पक्षी असतील असं इमॅजिनेशन पण होतं. हो, पक्षी असतील म्हणल्यानंतर हो, आहेत पक्षी. कोणते पक्षी असतील तर तिथं गूज आहे, पुन्हा राजहंस आहे, पुन्हा डक्स असतील, आहेत डक्स पण आहेत. तर आणि तिथं थोडेफार असे शॉप्स पण आहेत जिथून आपण थोडंसं धान्य घ्यायचं आणि त्यांना खाऊ घालायचं, त्या पक्ष्यांना. तर ते जवळपास 100, म्हणजे जवळपास 108 रुपयाचं पडलं आपल्याला. $1 एक थोडंसं, एक 70-80 ग्राम दिलं होतं त्यांनी. तर शुभम आणि मी ते खाऊ घातलं पक्ष्यांना. तर हे आता मध्ये एंटर होतोय आपण, म्हणजे त्या लेकपाशी येतोय जवळ. आणि हे एक लंडन आय सारखी प्रतिकृतीचा पाळणा बनवलाय त्यांनी. हा पण खूप मोठा आहे हाईटला. तर इथं बसायची इच्छा नव्हतीच, का तर आम्ही आत्ताच खाऊन आलो होतो. बट पाहण्यासाठी खूप होतं हे तर. आपण वॉइस चेंज केला का तर हे राईट साईडला वॉटर पार्क आहे मुलांसाठी. ओ, खूप छान आहे. म्हणजे मुलांना खूप एन्जॉय होऊ शकतो इथं. हो, मी जर छान मुलगा, छोटा मुलगा असला असतो तर मी आता नक्की गेलो असतो मध्ये. पट एज रिस्ट्रिक्शन्स. हे बघा कसं आहे, बघा हे कसं आहे. डक वगैरे बनवलाय, डकच्या तोंडातून पाणी पडायलंय. पुन्हा गन आहेत, वॉटर गन सुद्धा आहेत मध्ये, छोट्या छोट्या. पुन्हा सगळ्या गोष्टी आहेत तिथे, इंटरेस्टिंग आहेत. आणि हा पाळणा, छोटे छोटे मुलं आहेत जास्त करून फिरायलेले, ते खूप अमेझिंग आहे. चालतंय. आता इथून पुढं निघाल्यानंतर लंडन आईज सारखा पाळणा आहे. तर त्या पाळण्यात बसायचं. हा रेस्ट हाऊस आहे. तर इथं वॉशरूम वगैरे जायचं असलं तर आपण जाऊ शकतो. आणि हा लेकचा व्ह्यू आहे. ओके. आणि हे जे म्हणजे सरकम्फरन्स, लाईक सॉरी, ह्याचं लाईक आपण जर एक राऊंड टाकला तर एक 3.5 ते 3 किलोमीटरचा आहे, असं ते सर पण सांगत होते, जे की समोर आहेत लेफ्ट साईडला. आणि ह्याची लेफ्ट साईडचा म्हणजे तेवढं काय फेअर जादा नाही आहे, आपण करू शकतो एन्जॉय करायचं असेल तर. पण आता सध्या तरी फिरायला आलो होतो आम्ही, स्पेशली लेक बघायला आलो होतो, तर लेकसाठीच जातोय. आणि इथं साध्या साध्या नाही का गाड्या, या सगळ्या गोष्टी आहेत इथं, नाही का. हे जे आपण पिक्चरमध्ये बघत होतो, म्हणजे मी तर जास्त करून पिक्चरमध्येच बघितलं हे, नाही का, अशा गाड्या लेफ्ट साईडला ज्या दिसतात हे लोक खेळतात. ॲक्च्युअलमध्ये तर कधी पाहिलंच नाही. आणि आता एक जोरात धडक देतो एक मोरगा जाऊन,
पोराला थाडकन. मला कसे भांडणं करत नाहीत, इथं भांडणच केलं असतं, मला ठोकलं असतं तर कोणी. पुढे जायला हे मिडनाईट समथिंग लहान मुलांसाठी खूप आहे इथे. म्हणजे आता सध्या सुट्ट्या चालू आहेत त्यांच्या, तर त्यांच्यासाठीच गोष्टी आहेत इथे. आणि जेव्हा समर वेकेशन संपतील त्यावेळेस इथं कोणच नाही दिसणार, असं ते पण सांगितलं त्या सरांनी. आता इथं पुढं गेल्यानंतर थोडंसं छानसं वातावरण आहे, जे की मी टाइम इलॅप्स करून दाखवलंय. मी पण थोडंसं काय बोर करणार नाही तिथं, मी काय बोलत नाही, तुम्ही फक्त पहा काय दिसेल. हे बघा, हा लेक साईड व्ह्यू आहे. हो, लेक साईड व्ह्यू आहे. हे मागे लेकच्या पुढं समोरासमोर डिरेक्टली हे हॉटेल्स वगैरे आहेत, जे फिरतंय ना तिथं हॉटेल्स वगैरे आहेत. ह्या गोष्टी थोडं युनिक वाटल्या मला, एकदम छान वाटल्या बघायला. म्हणजे आपल्या भारतात नाहीत मिळत म्हणून मी असं म्हणत नाही की आपल्यात काहीच नाही बघायसारखं, लय छान आहेत आपल्यात, तर एकदम भारी आहे. बट हे पण छान आहे बघण्यासाठी. म्हणजे हे नवीन आहे माझ्यासाठी, मी महाराष्ट्र सोडून व्यतिरिक्त कुठंच गेलो नाही, डिरेक्टली इथं चालू आहे त्यामुळं. तर हे शुभमनं घेतलं होतं $1 पक्ष्यांना चारण्याचा व्हिडिओ बनवतोय. हे जे गूज आहेत, गीज म्हणतात वाटतं, सॉरी बॅड प्रोनाउन्सिएशन, गीज आहेत. तर ते आणि जे व्हाईट कलरचे मोठे मोठे आहेत ते राजहंस आहेत ते. तर हा पक्षी सुद्धा बघितला. त्यांची काही जणांची चोच नाही का ब्राऊन कलरची होती, काही जणांची केशरिया कलरची होती, काही जणांची ब्लॅक कलरची होती. तर तो डिफरन्स नाही समजला मला का तसं. बट ते बारके बारके बदकासारखे दिसत होते मला हा पक्षी. बट काय नाही, आता हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ते हे करणार. आता शुभम माझ्याकडे देतो व्हिडिओ, तो म्हणतो चल तू पण चार म्हणतोय. बट हा व्हिडिओ केलाय का नाही काय माहिती त्याने. शुभम चारतोय. हां, बट राज्यांशाला चारताना नाही का ते सर सांगत होते कंटिन्युअसली की शुभमला मध्ये टाक. आणि मग त्याने मध्ये टाकायला सुरुवात केली तर ते पाण्यात बुडून खात होते. ह्या गोष्टी एकदम युनिक वाटल्या नाही का, ते पाण्यात बुडून खातात काही गोष्टी. आणि जे गीज वगैरे आहेत त्यांना असं वरच टाकायला लागतं. हां, हे बघा मी जे टाकलं ना, सगळे राजहंस गोळा झालते जेव्हा मी आलो होतो त्यावेळेस इथे, सगळे लिटरली एकदम छान वाटत होतं. म्हणजे पहिल्यांदाच असं काहीतरी करत होतो त्यामुळं. आणि कसं फील करायचं काय करायचं काहीच वाटलं नाही, म्हणजे काय कळतच नव्हतं कसं आहे. बट एकदम छान होतं, पाणी पण युनिक दिसत होतं, पक्षी पण नवीन होते माझ्यासाठी, तर त्यामुळं. शुभम आता परत एकदा चारतोय गीजला, सॉरी राजहंसांना. शुभमला लय आवडले होते हे, तर शुभम म्हणला मला जवळून फोटो काढ ना प्लीज, तर मग मी काढतोय. आता हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत शुभमच्या मागे लागतात हे पक्षी, गीज. ते मी दाखवण्यासाठी त्या बघायचं होतं काय त्यात. फक्त गहू होते आणि काय म्हणतात तांदळाच्या साळी असतात ना, ते एक होतं. आणि तेवढंच होतं जास्त करून. मकाचे दाणे होते 2-3 झाले, ते मिक्स्ड होतं जास्त करून, पर गहूच होते त्यात, तर तेच खायचे ते.
त्या सरांना ऑफर केलं होतं शुभमनं, बट त्या सरांनी म्हणे नाही नाही नाही, मी उद्या परवा दिवशी म्हणजे ऑगस्टमध्ये येणारच आहे, त्यावेळेस मी टाकतो ह्यांना म्हणले. फॉर नाव तुम्ही टाका, जे की तुम्ही पहिल्यांदा आलात. आणि ते सर व्हेजिटेरियन आहेत, त्यांना पक्षी वगैरे जादा आवडतात. लेक साईड हे हॉटेल मी म्हणलं होतं मागाची ते. आता हां, हे सरांना भेटून म्हणजे थोडासा एक्सपिरियन्स, कॉर्पोरेट लाईफचा एक्सपिरियन्स आला की काय करायला लागतं, काय नाही, काय गोष्टीला सामोरं जावं लागतं, ह्या गोष्टी होतात. अशा गोष्टी सांगितल्या की ज्या जवळपास माहिती आहेत, बट कोणीतरी सांगितल्या ना की लाईक हायलाईट होतात त्या गोष्टी, की हां बाबा हे पण सांगतायत तर बरोबर आहे. हेच राजहंस वगैरे. आता मी एक टाइम लॅप्सवाला पण व्हिडिओ बनवतोय, तर तो पण टाकला ह्यात. दिसेल नाही, एक स्लो मोशनवाला आहे वाटतं, एक आला दादा ठंग ढाग हिरो कसा चलतोय, जागेविषयी आहे. किंग ऑफ द रिंग. पाणी बघा, आबाळ बघा, आणि सगळ्यात महत्वाचं रॉयल माणूस बघा. कसा आहे राडा, जागेविषयी खतरनाक. कल हो ना हो. चला, जवळपास व्हिडिओ संपलाय आता, एक टाइम लॅप्स येईल आता.